नमस्कार. तुम्ही ऐकत आहात लोककथा आणि संस्कृती. आपल्या परंपरा, सण आणि जीवनमूल्यांच्या सुंदर गोष्टी सांगणारा पॉडकास्ट. भारताची संस्कृती खूप समृद्ध आहे आणि प्रत्येक सणामागे एक कथा, एक विचार आणि एक सुंदर संदेश लपलेला असतो. आज आपण ऐकणार आहोत गुढीपाडव्याची एक प्रेरणादायी कथा. ही कथा आहे आशेची, नवीन सुरुवातीची आणि जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पुढे जाण्याच्या धैर्याची. तर चला आजच्या कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात विठोबा काका नावाचे शेतकरी राहत होते. ते खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होते. पण त्या वर्षी गावात मोठा दुष्काळ पडला. शेतात पिकं आली नाहीत, विहिरी कोरड्या पडल्या आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. विठोबा काकांच्या मनातही काळजी होती. आता पुढचं वर्ष कसं जाईल असा विचार त्यांना सतावत होता. एक दिवस चैत्र महिन्याची पहाट झाली. आकाशात हलकी गुलाबी किरणं दिसत होती. गावात सगळीकडे एक वेगळीच हालचाल सुरू होती. विठोबा काकांनी पाहिलं की शेजारची लोक घरासमोर गुढी उभारत होते. चमकदार कापडं, काठी, फुलांचा हार आणि वर तांब्याचा लोटा. काकांना थोडं आश्चर्य वाटलं. ते गावातील वयस्कर रामशास्त्री काकांकडे गेलेत आणि विचारलं, "काका, इतक्या अडचणी असताना लोक गुढी का उभारत आहे?" रामशास्त्री काका हसले आणि म्हणाले, "विठोबा, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. ही गुढी म्हणजे विजय, आशा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे." ते पुढे म्हणाले, इतिहासात सांगितलं जातं की ह्या दिवशी भगवान श्रीराम अयोध्येला परतले आणि लोकांनी विजयाचं चिन्ह म्हणून गुढी उभारली. विठोबा काका शांतपणे ऐकत होते. रामशास्त्री काका म्हणाले, जीवनात कितीही संकट आली तरी माणसाने आशा सोडायची नाही. गुढी आपल्याला सांगते की प्रत्येक अंधारानंतर नवा प्रकाश येतो. त्या शब्दांनी विठोबा काकांच्या मनात नवीन ताकद निर्माण झाली. ते घरी गेले. एक काठी घेतली. त्यावर सुंदर कापड बांधलं. फुलांचा हार घातला आणि घरासमोर आपली गुढी उभारली. सकाळची सूर्यकिरणं त्या गुढीवर पडत होती. काकांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. ते मनात म्हणाले, कदाचित हे वर्ष कठीण गेलं असेल, पण पुढचं वर्ष नक्की चांगलं असेल. त्या दिवशी संपूर्ण गावात नवीन वर्षाची आशा, आनंद आणि एकता पसरली. आणि तेव्हापासून गावातील लोक प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला गुढी उभारताना एक गोष्ट नक्की आठवतात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी नवी सुरुवात नेहमी शक्य असते. मित्रांनो, गुढीपाडवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही अंधार आला, तरी नवीन सुरुवात नेहमी शक्य असते. जशी गुढी विजय आणि आशेचं प्रतीक आहे, तशीच ती आपल्याला सांगते की प्रत्येक दिवस हा नव्या सुरुवातीचा संधी असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन लोककथा आणि संस्कृतीच्या सुंदर कथेसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.